स्क्रीन दिसते माझी? इज इट? स्क्रीन दिसत आहे का? तो आपण हे टॅग्स वगैरे पाहिलेलं होतं. व्हॉट इज एन HTML एलिमेंट्स? याला की आपण त्या ब्रॅकेट्स मध्ये वगैरे डिक्लेअर करतो हे पाहिलेलं. आणि प्रत्येक टॅग जो आहे तो डिफरंट टास्क परफॉर्म करत असतो. ठीक आहे. टॅग म्हणजेच काय आहे बघा, मी इथं टॅग याच्याच अंडर लिहितोय टॅग HTML टॅग. ठीक आहे. सो HTML टॅग्स हे काय असतात की हे डिफाईन करतात की आपलं ब्राउझर कसं फॉर्मॅटिंग आणि डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. इट डिफाईन काय defines that how web browsers and web browser will perform or will format and display the content. Display the content. कंटेंट कसा डिस्प्ले व्हायला हवा हे डिफाईन करतात. मग याच्यामध्ये काय काय सांगितलेलं? पॉइंट्स, की पॉइंट्स काय काय होते? तर पहिला की पॉइंट होता की आपलं जे काही HTML टॅग जे आहेत ते लेस दॅन ग्रेटर दॅनच्या मध्ये यायला हवं. ओके. इथं बघा, all the HTML tags must be enclosed within कशामध्ये? लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रॅकेट्स. ठीक आहे. ब्रॅकेट असं. त्यानंतर नेक्स्ट काय असेल? एव्हरी टॅग इन HTML performs different tasks. ठीक आहे. डिफरंट टास्क हे परफॉर्म करत असतात. आणि इफ वी हॅव ओपनड or if we have to you have used to use an open tag म्हणजेच काय असेल की असं आपण जर का एखादा टॅग ओपन केला असेल then we must use a close tag. ठीक आहे. क्लोज टॅग म्हणजेच काय असतं? तर फॉरवर्ड स्लॅश आणि टॅगचं नाव असं असणार आहे. आणि इथं काही एक्सेप्ट असणार आहेत. एक्सेप्ट सम टॅग्स. काही टॅग जे आहेत ते सेल्फ क्लोजिंग असतात आणि त्याचा मग इथं सिंटॅक्स असणार आहे. काय करायचं आहे? टॅग नेम स्टार्ट होईल, मग काही कंटेंट इथं येईल आणि मग टॅग नेम काय होईल? क्लोज होणार आहे. ठीक आहे. असं. तो काही टॅग जे आहेत हे क्लोजिंग वाले झाले. आता अनटॅग म्हणजे अनक्लोज टॅग सुद्धा आहेत. ओके. तो अनक्लोज टॅग्स म्हणजे काय की यांना क्लोज करायची गरज नसते. हे क्लोज करायची गरज असते त्यांना आहे. बट ज्या टॅग्सना गरज नाहीये क्लोज करायची, जसं की BR टॅग असतो, ब्रेक लाईन, त्याला BR टॅग म्हणतात. ठीक आहे. आणि HR टॅग म्हणजे हॉरिझॉन्टल रूल, असं HR टॅग. हे टॅग काय आहेत की क्लोज करायची गरज नसते. ठीक आहे. तो आता मी आधीच ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्हाला कोणते कोणते टॅग काय करतात. ठीक आहे. कोणते कोणते टॅग काय करत असतात. तो त्याच्यापैकीच काही HTML टॅग्स आहेत बघा. मी इथं हे काढूनच टाकतो. मी पेस्ट करेल. Calibri 25
असं. तो काही टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा टेक्स्ट टॅग्स आहेत. टेक्स्ट टॅग म्हणजेच काय असेल, तर हे बघा, हे सर्व काही टेक्स्ट टॅग आहेत. P1, H1, H2, H3, H4, H5, H6. त्यानंतर स्ट्रॉंग, EM, VR हे सर्व काही पाहिल आपण नंतर. तो हे काही टॅग जे आहेत ते कशाच्या रिलेटेड, तर टेक्स्टच्या रिलेटेड आहेत. काही लिंकच्या रिलेटेड असतात, काही इमेजच्या रिलेटेड आहेत, लिस्टच्या रिलेटेड आहेत, टेम्पलेटच्या आहेत, स्क्रिप्टच्या आहेत. ठीक आहे. तो हे टॅग्स आपण पाहणारच आहोत. तो 1 सेकंद. मी इथं काय करतो की सगळ्यांनाच लिहित आहे. कॅलिब्री आणि इथं 25. ठीक आहे. बघा, HTML लिंक टॅग. लिंक टॅग कोणते आहेत, तर आपण मोस्ट ऑफ द टाइम ए टॅगच यूज करतो. इथं काय आहे, तर ए टॅगच, अँकर टॅगच यूज करत असतो. बट इथं अल्टरनेट सुद्धा आहे, बेस टॅग. त्यानंतर इमेज रीड करण्यासाठी IMG टॅग असतो. ठीक आहे. IMG टॅग असणार आहे किंवा एरिया असतो, मॅप आहे, पॅरामीटर आहे, पॅरम किंवा ऑब्जेक्ट नावाचा टॅग आहे. त्यानंतर लिस्टसाठी हे UL वगैरे टॅग आहेत. UL, OL, अनऑर्डर्ड लिस्टसाठी UL, ऑर्डर्ड लिस्टसाठी OL, लिस्ट इंडेक्स म्हणजे जे काही नंबरिंग द्यायची असेल ते लिस्ट इंडेक्स. DL म्हणजेच काय आहे की डेफिनेशन लिस्ट, असं डेफिनेशन लिस्ट. त्यानंतर DT डेफिनेशन टॅग आणि DD डेफिनेशन डेटा, अशा काही टॅग्स आहेत. तो याच्यानंतर पुढे काय येतात, तर टेबल टॅग्स येतात. ओके. टेबल टॅग. तो टेबल टॅगमध्ये टेबल आहे, TR आहे. टेबल म्हणजे ब्लॉक स्टार्ट होतो तिथून. त्यानंतर TR टॅग, मग TD. TR स्टँड्स फॉर टेबल रो, TD स्टँड्स फॉर टेबल डेटा, TH स्टँड्स फॉर टेबल हेडिंग, टेबल बॉडी, टेबल हेड, टेबल फूट, कॉलम, कॉलम ग्रुप आणि कॅप्शन. असे काय आहेत, तर काही टॅग्स असतात. त्यानंतर फॉर्म्स म्हणजे इनपुट जर का युजर कडून घ्यायचं असेल, तर हे फॉर्म्स टॅग आहेत. फॉर्म. ठीक आहे. फॉर्म, इनपुट, टेक्स्ट एरिया, सिलेक्ट, ऑप्शन, ऑप्शन ग्रुप, बटन, लेबल वगैरे वगैरे असणार आहे. ठीक आहे. वगैरे वगैरे हे असणार आहे. देन पुढे काय असेल की फील्ड सेट आणि लेजेंड असणार आहे. पुढे नेक्स्ट काय असेल की स्क्रिप्टिंग टॅग आहेत, म्हणजे जावास्क्रिप्ट वगैरे जर का रीड करायचं असेल तर आपण स्क्रिप्ट टॅग वगैरे यूज करतो. स्क्रिप्ट टॅग वगैरे यूज करणार आहोत. ओके. तो आता जस्ट इंट्रोडक्शन आहे. आपण हे सर्व काही टॅग्स वन बाय वन पाहणारच आहोत, एक 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 करून. बट आता काय असेल की जस्ट इंट्रो पाहतोय, इंट्रोडक्शन. ओके. असं. आणि पुढे काय असणार आहे, की हे जे काही टॅग्स आहेत यांचा यूज कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा हे पाहूयात वन बाय वन. ओके. सो ह्याच टॅगच्या मध्ये बघा, ह्याच टॅगच्या मध्ये हे टॅगचे नाव झाले. तो हे काय झाले, तर टॅगचे नाव झाले. ओके. बट इथं नेक्स्ट काय असेल, की काही ॲट्रिब्यूट्स सुद्धा आपण यूज करत असतो. ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय, तर क्लासला आयडेंटिफाय करण्यासाठी. जसं की आपण आपल्या बॅचचं नाव ठेवलेलं आहे, जून 24 C++, असं नाव ठेवलंय. ठीक आहे. सो हे काय झालं, तर ॲट्रिब्यूट झालं. बॅचचं नाव असेल, त्याच्या आतमध्ये काय आहे, की आपण काहीतरी नाव दिलेलं आहे. सो ते ॲट्रिब्यूट सुद्धा आपण यूज करत असतो टॅगच्या आतमध्ये. ओके. सो इथं टॅगच्या आतमध्ये काय असणार आहे, ॲट्रिब्यूट सुद्धा असणार आहेत. मग ते ॲट्रिब्यूट्स कसे असतात, तर काहीतरी मीनिंगनं एक नावं वगैरे ठेवलेले असतात. नेम वगैरे ठेवलेले असणार आहे. ठीक आहे. तर बघा, HTML ॲट्रिब्यूट आर HTML ॲट्रिब्यूट्स असं नाव देतो आधी, हेडिंग. ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय असतं, तर टॅगच्या आतमध्ये काहीतरी स्पेसिफाय केलेलं असतं. ठीक आहे. आणि इथं मी काय करतोय बघा, की
यांचं काही ना काहीतरी स्पेशल मिनिंग असणार आहे. यांचं काहीतरी स्पेसिफिक मिनिंग असणार आहे. ओके, 1 सेकंड. कंटेक्स्ट जो काही आहे कंटेक्स्ट मी इथं घेतो. ठीक आहे. आणि कॅलिब्री 25 like this. So बघा, HTML attribute are special words which provide additional information about the element or attributes are modifier of an HTML element. तो आपल्याला जर का एखादा कॅटेगरी ऍड करायची असेल, म्हणजे सपोज की एखाद्या टॅगला किंवा एखाद्या ब्लॉकला काहीतरी युनिक जर का डेटा द्यायचा असेल किंवा युनिकनेस द्यायचा असेल तर आपण ऍट्रिब्यूट्स यूज करतो. ओके. त्यानंतर each element or tag can have attributes which defines the behavior of that tag. म्हणजे हा टॅग कसा असणार आहे, याला कोणतं ॲनिमेशन वगैरे द्यायचं आहे, हे आपण ॲट्रिब्यूट्स वरूनच काय आहे डिफाईन करत असतो. त्यानंतर हा ऑलवेज ॲट्रिब्यूट जो आहे तो स्टार्ट टॅग मध्येच द्यायला हवा आहे. स्टार्टर टॅग मध्येच डिफाईन करायला हवा आहे. ओके, म्हणजे जिथं ओपन होतोय ना त्याच टॅग मध्ये डिक्लेअर करायला हवा आहे. आणि जे काही इथं ॲट्रिब्यूट येतोय त्याला ऑलवेज हे की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये डिक्लेअर करायला हवं आहे. की आणि व्हॅल्यू पेअर्स म्हणजेच काय, की नेम इक्वल्स टू सागर. सो नेम काय झालं, की झाली, आणि सागर काय झाली तर त्याची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. सो अशा की व्हॅल्यू पेअर्स मध्येच हे ॲट्रिब्यूट डिफाईन होतात. आणि नेम्स जे आहेत, नेम आणि व्हॅल्यू हे दोन्हीही काय असणार आहेत तर केस सेन्सिटिव्ह असणार आहेत. केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय, अप्पर केस आणि लोअर केस हे काय असणार आहेत, डिस्टिंक्ट असणार आहेत. ओके, डिस्टिंक्ट असणार आहेत. अप्पर केस वेगळं आणि लोअर केस वेगळं. नेमिंग कन्व्हेन्शन HTML तसं बघायला गेलं, टॅग्सची नावं जे आहेत, म्हणजे तुम्ही H1 हा लोअर केस मध्ये लिहिला काय आणि अप्पर केस मध्ये लिहिला काय काही फरक पडत नाही. बट ऍट्रिब्यूटची नावं जे आहेत ती काय असायला हवेत, केस सेन्सिटिव्ह आहेत. ओके. आणि यू कॅन ऍड मल्टिपल ऍट्रिब्यूट्स इन वन HTML टॅग. ठीक आहे. बट आपल्याला काय करावं लागतो तर स्पेस द्यावा लागतो 2 वेगवेगळ्या टॅगच्या मध्ये. मग याचा जो काही सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स, हा सिंटॅक्स कसा असेल तर बघा, इथं आपल्याला टॅगचं नाव द्यायचं असतं. तो मी इथं एलिमेंट म्हणतोय. एलिमेंट नंतर इथं ऍट्रिब्यूटचं नाव असतं. ऍट्रिब्यूट नेम असणार आहे. इक्वल्स टू करून त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आणि मग इथं काही कंटेंट असेल तो आपला HTML टॅगचा कंटेंट असेल. आणि इथं जो एलिमेंट तुम्ही स्टार्ट केलाय त्याच एलिमेंटला इथं स्टार्ट म्हणजे स्टॉप करावं लागणार आहे. जो स्टार्ट केलाय तोच स्टॉपही करावं लागणार आहे. ओके, असं. तो इन दिस वे आपण ऍट्रिब्यूट्स वगैरे डिफाईन करत असतो टॅग्स मध्ये. म्हणजे जसं की सपोज आता फॉर एक्झाम्पल मला काहीतरी कलर करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय तर इथं जो काही, वेट अ सेकंड, आपली इथं फ्रंट एंड वाला, ह्याला मी लाईव्ह सर्व्हरनी ओपन करतोय. हा. इथं बघा काहीतरी कंटेंट आलाय आणि ह्या वेलकम टू HTML क्लास हा जो काही आहे त्याच्या मध्ये बघा इथं काय दिलंय की वेलकम टू HTML क्लास हा जो काही टॅग आहे याला आपल्याला स्टाईल द्यायचे. स्टाईल, बघा की काय झाली, स्टाईल झाला. व्हॅल्यू काय असणार आहे तर मला इथं कलर जो आहे तो कलर रेड द्यायचा आहे, किंवा दुसराही दिला तरी चालेल, तुम्हाला जो हवाय तो रेड दिला तर बघा लगेच इथं काय होणार आहे, हा रेड मध्ये दिसतोय कंटेक्स्ट. जो काही टेक्स्ट आहे तो रेड मध्ये आलेला आहे. म्हणजे आपण काय केलं तर हा स्टाईल नावाचा ऍट्रिब्यूट यूज केलेला आहे. तसं तुम्ही काही करू शकता. इथं टायटल यूज करू शकता किंवा क्लास यूज करू शकता.
असं क्लास काय असेल, हेडिंग असा एक क्लास आहे. तर ह्या क्लासला अशा प्रकारे डिक्लेअर करू शकता तुम्ही. ओके, अशा प्रकारे डिक्लरेशन वगैरे तुम्ही करू शकणार आहात ह्या HTML टॅगच्या अंडर किंवा ॲट्रिब्यूटच्या अंडर. ठीक आहे. तो 25 इथं बघा असं सेव्ह केलं आणि पुढे काय असेल की इथं नेक्स्ट हे समजलंय ॲट्रिब्यूट्स कसे देतात. येस नो बोला. येस और नो समजलंय की नाही. ओके, सो आपण आता टॅग्स स्टार्ट करतोय. ठीक आहे. HTML चे टॅग्स जे आहेत ते चालू करतोय आणि त्याच्यापैकी पहिला टॅग जो आहे तो हेडिंग टॅग आहे. हेडिंग म्हणजेच कोणते असणार आहेत, H1 to H6 हे काय झाले, आपले हेडिंग टॅग झाले. ठीक आहे. तो हे कशासाठी असतात, कशासाठी तर हेडिंग देण्यासाठी असणार आहे. त्यांचा जो काही फॉन्ट आहे हा मोठा असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये H1 पासून H6 पर्यंत आपण हेडिंग टॅग्स यूज करत असतो. ओके, H1 पासून H6 पर्यंत. तो बघा, these are used to define the hierarchy. हायरार्की म्हणजेच काय, लेवल. ठीक आहे, लेवल्स असं म्हणू शकता. अँड स्ट्रक्चर ऑफ द कंटेंट ऑन अ वेब पेज. ठीक आहे. वेब पेज मध्ये जेव्हा आपल्याला काहीतरी स्ट्रक्चर करायचं असेल तर त्यावेळेस आपण यूज करतो. आणि इथं काय आहे, हेडिंग जे आहे ते आपण H1 पासून H6 पर्यंत यूज करत असतो. टॅग्स कोणते कोणते आहेत तर H1, H2, H3, H4, H5 अँड H6 हे असणार आहेत. ठीक आहे. आणि ह्या प्रत्येकांना एक डिफरंट, each one of these have different काय असणार आहे, साईज अँड वेट. साईज अँड वेट फॉर द कंटेंट. ठीक आहे. साईज अँड वेट काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, असं H1 पासून H6 पर्यंत डबल झालं, H6 पर्यंत हे काय असतील, शेप्स वगैरे असणार आहेत. तुम्ही डेकोरेट वगैरे करू शकता. डेकोरेशनचा पार्ट आत्ता नाही आहे आपल्याकडं. डेकोरेशनचा पार्ट जो आहे तो आत्ता नाही आहे. ओके, सो पुढे नेक्स्ट काय असेल की पॅराग्राफ. ओके, पॅराग्राफ्स. सो पॅराग्राफ्स म्हणजेच काय असेल, हे सुद्धा टेक्स्टच्याच रिलेटेड आहे. हेडिंग H1 पासून H6 पर्यंत आहे. ठीक आहे. हेडिंग जी आहे ती H1 पासून H6 पर्यंत आहे. आता याला मी याच्या अंडर लिहितो. ठीक आहे, पॅराग्राफ्स. ओके, पॅराग्राफ्स म्हणजेच काय असतील तर इथं बघा, जसं नॉर्मली आपल्या टेक्स्टमध्ये पॅराग्राफ्स असतात, हे कशासाठी असतात तर
नॉर्मली आपण स्पेसिंग वगैरे देतो. ठीक आहे. आपला जो काही डेटा आहे याच्यामध्ये काहीतरी स्पेसिंग वगैरे आहे किंवा काहीतरी म्हणजे टेक्स्टच्या वरती, टेक्स्टच्या खाली आपण स्पेसिंग देतो. तो टिपिकली इथं सुद्धा तेच यूज करतात. ठीक आहे. इट इज used to create space above and below the text. ठीक आहे. वरती आणि खाली ह्या दोन्हीकडे काय असणार आहेत? स्पेसेस असणार आहेत. सेपरेटिंग फ्रॉम सराउंडिंग कंटेंट. ठीक आहे. सराउंडिंग कंटेंट म्हणजेच काय की मी इथं केलंय बघा. कसं असतं की वरतीही स्पेस आलाय, खालीही स्पेस आलाय, वरतीही स्पेस, खालीही स्पेस. असं काय होतं की स्पेसेस इन्क्लूड केलेले असतात. कशामध्ये? तर ह्या पॅराग्राफ टॅग मध्ये वरती स्पेस इन्सर्ट करतो, खाली स्पेस इन्सर्ट करणार आहे. म्हणून तर आपल्याला असं काय आहे की स्पेसिंग वगैरे दिसणार आहे ह्या पॅराग्राफ टॅग साठी. आणि याच्यामध्ये कोणता टॅग यूज करतात? तर टॅग जो आहे एकच आहे. कोणता? पी टॅग. ठीक आहे. असा तो हा स्टार्टही होईल आणि एंडही होणार आहे. लाईक दिस. इथं मध्ये कंटेंट असेल लाईक दिस. कंटेंट वगैरे असणार आहे. ठीक आहे. असं. सो पुढे काय असणार आहे की आपण जे काही एलिमेंट किंवा जे इव्हेंट्स आपण आता क्रिएट करतोय किंवा जे काही टॅग्स पाहतोय हे ऑलरेडी मी परफॉर्म केलेले आहेत म्हणून मी परत परत करत नाहीये. इथं ऑलरेडी आपण काय केलेत की पॅराग्राफ टॅग्सच मध्ये लिहिलेलं होतं. ओके. पॅराग्राफ टॅग्सच मध्ये लिहिलेलं होतं. सो नेक्स्ट काय असेल की आता आपल्याला पुढचा टॅग किंवा पुढचे एलिमेंट्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके. हे टॅग्स आपण आता इंट्रोडक्शन करतोय किंवा पाहत आहोत. तो पॅराग्राफ टॅग झाला. आता फ्रेज टॅग्स आपण पाहतोय. फ्रेज. ठीक आहे. टेक्स्टच्या रिलेटेडच आधी पाहणार आहोत जेणेकरून सिंपल जाईल. तो फ्रेज टॅग. ओके. सो these are special tags which defines the structural meaning of a block of text or semantic of text. ठीक आहे. ब्लॉक ऑफ टेक्स्टचा मीनिंग डिफाइन करतात. जसं की इथं भरपूर सारे आहेत. हे भरपूर सारे टॅग्स अवेलेबल आहेत जे की आपण फॉर्मॅटिंगसाठी यूज करत असतो. हे जे काही फ्रेजेस वाले टॅग्स आहेत ना ते भरपूर सारे यूज करत असतो. कशासाठी? तर फॉर्मॅट करण्यासाठी. ओके. फॉर्मॅटिंग वगैरे करण्यासाठी आपण यूज करत असतो. सो हे बघा कोणते कोणते आहेत किंवा फ्रेज टॅग जे म्हणतो आपण त्या फ्रेज टॅग ना मी इथं मेन्शन करतोय. हा. इथं काय असेल की हे सर्व काही फ्रेज टॅग्स आहेत. कॅलिब्री 25 असं 25 आणि यांचा जो कलर आहे कलर व्हाईट असायला असे ABBR म्हणजे ॲब्रिव्हिएशन द्यायचं असेल तर ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय असतं की तुम्ही काहीतरी त्याच्याबद्दल जसं की सपोज तुमचं नाव एक आहे आणि घरात एक वेगळं बोलतात. ठीक आहे. असं. सो यालाच ॲब्रिव्हिएशन म्हणतात. ओके. सो हे क्रिएट कसं करतात? मी वन बाय वन इथं पाहतोय. ॲब्रिव्हिएशन क्रिएट करण्यासाठी. तर बघा इथं गेलो मी
आणि HTML हे जो टेक्स्ट आहे ना, हा HTML, त्या HTML ला मला काय करायचं आहे की ॲब्रिव्हिएशन द्यायचं आहे. HTML ला ॲब्रिव्हिएशन द्यायचं आहे. मग ॲब्रिव्हिएशन कसं द्यायचं? तर इथं मी ABBR नावाचा टॅग यूज करेल आणि याला मीनिंग देतो की HTML म्हणजेच काय? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे? असं. आणि मग पुढे काय असेल की हे HTML टॅगच्या पुढे असं लिहिलं. ठीक आहे? सेव्ह केलं आणि आणि पुढे काय असेल की बघा, इथं काय दिसतंय? डॉट 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 दिसत आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्सर घेऊन जाताय ना त्याच्यावरती, कर्सर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला छोटीशी विंडो दिसते तिथं. दिसतंय का? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर सॉरी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज दिसतंय? एक छोटीशी विंडो खाली बघा, मी इथं घेऊन गेल्यानंतर दिसत असेल. येस नो? त्याला अब्रिव्हिएशन म्हणतात. ठीक आहे? असं. तो मी इथं कॉपी करून काय करतोय की याच्या अंडर एक्झाम्पल म्हणून पेस्ट करतो. ओके. तो इथं याला एंडही करायला हवा. तो बघा, हे काय झालं, याची काही मिनिंग म्हणजे करायची गरज नव्हती हे, पण काही तो पाहत नाहीये. तर तुम्ही एवढं जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे? तो हायपरटेक्स्ट ट्रान्सफर सॉरी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे कोणाचं शॉर्ट फॉर्म आहे? तर ह्या HTMLचा आहे. सो तो तो आपण इथं दिलेला आहे. ठीक आहे? सो कधी कधी कंटेंट रायटिंग जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेस आपण यूज करतो बघा, धीस दॅट दोज असले जे काही वर्ड आहेत ते कुणाला पॉइंट करतायत. तो ते पॉइंट कुणाला करत आहेत हे जर का तुम्हाला यूज करायचं असेल तर आपण ॲब्रिव्हिएशन यूज करतो. ABBR हे यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट काय आहे की ॲक्रोनम. ठीक आहे? इथं ॲक्रोनम हे दिसतंय. 1 सेकंड. ॲक्रोनम. इथं काय आहे की हे आता सपोर्ट नाही करत आहे HTML5 ला. ओके. आधीच्या याच्यामध्ये होतं, बट आता हे ॲक्रोनम सपोर्ट नाहीये. ओके. आता आपण हे मार्क बघूयात. मार्क टेक्स्ट. मार्क टेक्स्ट म्हणजे काय असतं की तुम्ही एखाद्या कंटेंटला सपोज की मला इथं हेडिंग 2 एवढ्यालाच मार्क करायचं आहे, हायलाइट करायचं. जसं की आपण एक्झाम मध्ये काय करतो की एक येलो पेन घेतो आणि त्यांना हायलाइट वगैरे करतो, रेड पेन घेतो त्यांना हायलाइट करतो. जर का तुम्हाला एखादा हायलाइट वगैरे करायचं असेल तर आपण काय करेल की इथं अशा प्रकारे मार्क असं लिहा. मार्क हे सुद्धा निघून गेलं ऍक्च्युली, मार्कवाला टॅग. ठीक आहे? मार्क आणि हे कशामध्ये असेल तर ह्या हेडिंगला असणार आहे. असं सेव्ह केलं. तुम्ही जर का इकडे गेलात तर बघा, हेडिंग 2 ला असं बॅकग्राऊंडला एक येलो असं काय येतं तर मार्क येणार आहे. ठीक आहे? येलो मार्क वगैरे येणार आहे. असं याला जस्ट असं तुम्ही काय करू शकता तर टेक्स्टलाच लिहू शकता. ओके. येलो मार्क वगैरे येणार आहे. येलो मार्क वगैरे येणार आहे ऑन ब्राउझर. असं. आणि इथं 25. ठीक आहे? असं. नेक्स्ट स्ट्रॉंग. स्ट्रॉंग कशासाठी असतं तर बोल्ड करण्यासाठी आहे. बोल्ड. ओके. स्ट्रॉंग म्हणजे काय असणार आहे
तर इम्पॉर्टंट टेक्स्ट जो आहे त्याला बोल्ड करण्यासाठी, जसं की इनलाईन आपण H1 H2 H3 जे बघितलं ते ओव्हरऑल एंटायर लाईनलाच काय करतात, बोल्ड वगैरे करतात. ठीक आहे, म्हणजे एकदम हेवी वेट करत असतात. सो याच्यासाठी हे स्ट्रॉंग काय आहे, तर इम्पॉर्टंट टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी यूज करत असतात. इम्पॉर्टंट टेक्स्ट मी इथं करतो, डिस्प्लेज इम्पॉर्टंट टेक्स्ट ऑफ द कंटेंट. ठीक आहे, ऑफ द कंटेंट. इम्पॉर्टंट टेक्स्ट काय करेल, हा डिफाईन करणार आहे. असं यानंतर पुढे काय असेल, हा जो काही इम्पॉर्टंट टेक्स्ट आहे तो नेक्स्ट कसा डिफाईन करायचा बघा. आता सपोज मला खाली एखादा पॅराग्राफ टॅग, मी हे रिमूव्ह करतो, सगळेच काही गरजेचे आहेत असं नाही. मी एखादा पॅराग्राफ टॅग यूज करतो आणि इथं जस्ट लिहितोय की इन HTML it is recommended to use the lower dash case letters, sorry, tag while writing code. ठीक आहे, आता मला ह्या लोअर केस एवढं जे आहे त्याला मला हायलाइट करायचंय. मग तिथं आपण काय यूज करू शकतो, स्ट्रॉंग यूज करू शकतो. ठीक आहे, स्ट्रॉंग असं यूज करू शकतो. तर बघा इथं असं लोअर केसलाच फक्त काय करायचंय मला, तर स्ट्रॉंग असं यूज करायचं आहे. सो काय होईल, इथं जर का तुम्ही गेला तर हे लोअर केस जे आहे ते हायलाइट झाले, असं बोल्ड झालेलं आहे. त्याला तुम्ही आणखी मार्क वगैरे सुद्धा करू शकता. म्हणजे तिथं मार्क म्हणजे लेस दॅन असं, आणि याला काढून इथं टाका. ठीक आहे, सेव्ह जर का केलं तर ऑब्विसली इथं काय येणार आहे, लोअर केस हे बोल्डही झालेलं असेल आणि मार्कही झालेलं असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जे आहे ते एम्फेसिस, हे मी कॉपी करतो एवढा कंटेंट आणि कुठं पेस्ट करेल, तर इथं तुम्ही सर्व काही प्रॅक्टिस जी आहे ती व्हिडिओ बघून करणार आहात. ओके, इथं कॅलिब्री अँड 25 इथं लेफ्टला इथे का असो. आणि यालाही इथं घेतो असं. सो हा काय दिसेल, तर स्ट्रॉंग मध्ये दिसणार आहे, बोल्ड मध्ये दिसणार आहे कंटेंट. तसंच एम्फेसाइज्ड असेल, एम्फेसाइज म्हणजे ज्याचा इटॅलिक फॉन्ट होतो, इटॅलिक फॉन्ट होणार आहे. इटॅलिक फॉन्ट होणार आहे. इटॅलिक फॉन्ट म्हणजेच काय असेल, की एखादं सपोज टेक्स्ट जर का असेल, आता मी यालाच, हा जो काही स्ट्रॉंग आहे यालाच मी काय करतोय की आणखी टॅग सुद्धा यूज करतोय. म्हणजेच हा जो काही नॉर्मली यूज होत होता त्यालाच आपण काय करतोय, इटॅलिक मध्ये कन्व्हर्ट करतोय. सो बघा काय झालं, हे नॉर्मल टेक्स्ट असे आहेत आणि इटॅलिक म्हणजे जरासं राईटला असं झुकल्यासारखं असतं. ओके, हे एम्फेसाइज झालं, इटॅलिक फॉर्म मध्ये हा रिटर्न करणार आहे. ठीक आहे, कन्व्हर्ट करतो. त्यानंतर आणखी काय असतं, तर डेफिनेशन टॅग आहे. पुढचा जो आहे तो काय असेल, हा डेफिनेशन टॅग आहे. तो लिहायची काही एवढं गरज नाही. तुम्ही इथंच फक्त एवढं जरी लिहिलं तरी काय होणार आहे, चालणार आहे. असं आणि
25 असं. ठीक आहे, लाईक दिस. सो आता पुढे डेफिनेशन टॅग. डेफिनेशन टॅग म्हणजे काय असणार आहे, की एखाद्याची डेफिनेशन वगैरे तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके, म्हणजेच हा काय आहे की डिफाईन करतोय आपण. सपोज की मी इथं एक आणखी एक टॅग डिक्लेअर करतो, फॉर एक्झाम्पल की पॅराग्राफ टॅग, आणि इथं लिहितोय DFN, डेफिनेशन HTML. ठीक आहे, आणि याच्या बाहेर काय असेल, इज मार्कअप लँग्वेज असं. सो इकडं गेल्यानंतर तुम्हाला काय आहे की हे HTML जे आहे, HTML जरासं वेगळं दिसतंय. हा टेक्स्ट बघा आणि इकडं टेक्स्ट बघा, हा काय असेल, थोडासा डिफरंट दिसणार आहे. ओके, म्हणजे एखाद्याचं इम्पॉर्टन्स वगैरे द्यायचं असेल तर आपण असं देऊ शकतो. हा HTML बघा आणि इथला HTML बघा, डेफिनेशन मध्ये डिफरंट आहे. ठीक आहे, असं जरासं टिल्ट झालेला दिसतो. मग तेच पुढं काय आहे की कोटेशन मार्क वगैरे द्यायचं असेल, डबल कोट वगैरे, तुम्हाला असं हायलाइट वगैरे जर का करायचं असेल तर हा नेक्स्ट वाला आहे. हे हवं तर हा कंटेक्स्ट जो आहे तो कॉपी करून इथं पेस्ट करतो. ओके, लाईक दिस. आणि मग पुढे काय असेल की कोटिंग टॅग, तो ब्लॉक कोट वगैरे दिसतंय. हे ब्लॉक कोट म्हणजेच काय असतं की तुम्हाला जर का एखादा कंटेक्स्ट हा कोटेशन मार्क मध्ये द्यायचा असेल तर आपण काय करेल, हे ब्लॉक कोट्स वगैरे यूज करत असतो. ओके, ब्लॉक कोट वगैरे यूज करत असतो. आणि याच्यामध्ये काय असतं की नाव द्यायचं असतं, म्हणजे काहीतरी टेक्स्ट वगैरे देणार आहोत, तर त्याच्यावरून हा काय होतो की डिफाईन वगैरे केला जातो. बघा, मी इथं ब्लॉक कोट देतोय, फॉर एक्झाम्पल लाईक धिस. हे काय झालं तर एक ब्लॉक कोट साईट दिले, म्हणजे URL दिले. कुठून आलाय तर इकडून कोट घेतलेला आहे, इकडून कोट घेतलेला आहे. आणि मग पुढे काय असेल की हे क्वेश्चन मार्क वगैरे येणार आहे. तर हे क्वेश्चन मार्क रिप्लेस होतील डबल कोट मध्ये. हे क्वेश्चन मार्क जे आहेत ते रिप्लेस होणार आहेत डबल कोट्स मध्ये. नाही लिहिले तरी चालेल. ओके, हे नाही जरी लिहिले तरी चालणार आहे. बघा, 1 सेकंड. हे नाही लिहिलेत तरी चालतील. तर मी सेव्ह करतोय, इकडे गेलो तर बघा, ओके, हे क्वेश्चन मार्क निघून गेले, जरासं आतमध्ये गेलेत. तो मी इथं कंट्रोल झेड करून बघतो. ओके, नाही, काय झालं. सेव्ह केलं आणि मग इथं कोटेशन मार्क्स येतात ऍक्च्युली. झालं. ऍक्च्युली आपल्याला द्यायला हवे तर हे द्यायला हवेत, बट कोटेशन मार्क ब्लॉक कोट म्हणजेच काय होईल की जरासं इंडेंटेड येणार आहे, जसं की तुम्हाला काहीतरी डेफिनेशन वगैरे लिहायची असेल किंवा काहीतरी आउटपुट द्यायचं असेल एखाद्या. आता हे टायटल आहे वरचं, आणि त्याच्या अंडर काय आहे की हा असं, तर ते ब्लॉक मध्ये गेलेलं आहे, एकाच्या अंडर दुसरा असं. जसं आपण आन्सर लिहितो ना, त्या टाईप काइंड ऑफ हे असणार आहे, त्या काइंड ऑफ हे असेल. ओके, तो ब्लॉक कोट म्हणजे काय तर एक इंडेंटेशन देऊन कंटेंटला ठेवणार आहे. कंटेंटला इंडेंटेशन देऊन हा ठेवणार आहे. तो एंटर, आणि इथं जर का पेस्ट केलं
बघा तो 25 असं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर शॉर्ट कोट टॅग. सो कोट्स कोट्स जर का द्यायचे असतील, सिंगल कोट, डबल कोट्स वगैरे असे, तर तुम्ही हे क्यू टॅग यूज करू शकताय. सिंपल असे. ओके. सिंपल असे तुम्ही काय आहे, कोटेशन मार्क्स वगैरे द्यायचे असतील, कोट्स, तर तुम्ही हे देऊ शकता असे. तर बघा, मी इथं क्यू टॅग चालू केलाय. हा, तसा. आणि इथं हा काय होईल, संपणार आहे. ओके. तुम्ही याला सेव्ह केलं. हे सुद्धा काय आहे, तर कोट्स मध्ये हे बघा, इथं डबल कोटेशन मार्क आलेला आहे सुरुवातीला आणि शेवटी. हे कशामुळे आलं, तर ह्या क्यू टॅग मुळे आलेला आहे. क्यू टॅग मुळे काय झालं, की कोटेशन मार्क्स वगैरे आलेले आहेत, कोट्स असे येणार आहेत. तसंच काय असतं, की कोड दाखवायचा असेल, सपोज तुम्हाला C++चा कोड जो आहे तो इथं दाखवायचा आहे HTML पेज मध्ये किंवा वेब पेज वरती, तर त्या केसमध्ये आपण कोड नावाचा टॅग यूज करतो. हा कोड नावाचा जो काही टॅग आहे त्याला यूज करणार आहोत. ओके. हे तसंच कीबोर्ड इनपुट वगैरे दाखवायचं असेल, ऍड्रेस बार वगैरे दाखवायचं असेल, तर हा ADDR हे असणार आहे. आणि एवढेच आहेत असं नाही, आणखी भरपूर सारे आहेत. म्हणजे जसं EM पाहिला तसंच आय टॅग आहे. ओके. बोल्ड टॅग असतो. त्यानंतर मार्क पाहिला, डिलीट टॅग आहे, इन्सर्टेड टेक्स्ट आहे. तो हे सर्व काही टॅग्स आहेत तिकडं आणखी. तर बघा, हे मी आणखी काय असेल तर बोल्ड टॅग झालाय का? नाही. फक्त बी टॅग सुद्धा आहे. स्ट्रॉंग टॅग आणि बी टॅग हे दोन्हीही सेमच बिहेवियर देतात. ओके. आणखी पुढे काय आहे, की इटॅलिक जर का करायचं असेल फॉन्ट, तर त्याच्यासाठी सुद्धा आहे इथं इटॅलिक. कसं, डिलीटेड टेक्स्ट झाला, तुम्ही या सगळ्यांनाच व्हाईट करून टाकतो. हम्म. असे सो डिलीटेड टेक्स्ट वगैरे दाखवता येतो. बोल्ड टॅग आहे. त्यानंतर इन्सर्टेड टेक्स्ट आहे. तो डिलीटेड टेक्स्ट म्हणजेच काय आहे, की रफ वगैरे केलेला आहे. आणखी स्ट्राईक थ्रू वगैरे सुद्धा असतं. ओके. सुपर केस म्हणजे सफिक्स दाखवणं, सुपर केस दाखवणं, म्हणजे डोक्यावरती वगैरे हे सुपरस्क्रिप्ट, त्यानंतर सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट हेही दाखवायचं. कसं असतं, की एखादा एक इक्वेशन आहे, लेट सपोज, की मला एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर करायचं आहे, डोक्यावरती दाखवायचं आहे. तर ते आपण काय करतो, तर इथं लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये इथं सुपरस्क्रिप्ट असं करायचं आणि इथं स्क्वेअर करायचं असं. ठीक आहे, लाईक दिस. प्लस काय असेल, बी एक्स बी एक्स ब्रॅकेट रेस टू काय असणार आहे, सुपरस्क्रिप्ट असं मी स्क्वेअर करतो आणि इकडं एंड होईल. प्लस सी, हे काय एकतरी एंटायर इक्वेशन मी H2 मध्ये लिहितो असं, म्हणजे बोल्ड दिसेल. ओके. एंडला जाऊन आपण काय करेल, तर याला पेस्ट करणार आहोत. तर बघा, इकडं जर का गेलं, तर एक्सच्या डोक्यावरती काय आहे, 2 आहे. इथं सुद्धा 2 आहे. तर हे काय झालं, तर सुपरस्क्रिप्ट केलेलं आहे आपण. सुप म्हणजेच काय असणार आहे, सुपरस्क्रिप्ट डोक्यावरती घेऊन जाणं. आता कधी कधी काय करावं लागतं आपल्याला, A1 A2 A3 A4 असं जर का प्रिंट करायचं असेल, तर बघा, मी A1 इथं सबस्क्रिप्ट सब असं A1 असं केलं.
त्यानंतर A2 करतो, कॉमा इथं A2, त्यानंतर परत इथं कॉमा देतो, A3, A3, नेक्स्ट काय असेल परत कॉमा द्या, A4, ठीक आहे, असं. आणि मध्ये काय असेल तर कॉमा डॉट 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 आणि इथं कॉमा AN, असं हे n असं देतो आपण कधी कधी इक्वेशन, जेव्हा मॅथमॅटिकल इक्वेशन जर का द्यायचे असतील तर. बघा इथं आलंय हे सर्व काही अशा प्रकारे येतं. ओके, तर हे सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट मध्ये येणार आहे. ऑल्सो नेक्स्ट काय आहे की बोल्ड करणं, इटॅलिक करणं, इन्सर्टेड टेक्स्ट. आता इन्सर्टेड टेक्स्ट म्हणजे काय असतं की एखादा टेक्स्ट जो आहे तो नवीन इन्सर्ट केलेला आहे, तो इन्सर्टेड टेक्स्ट वेगळा दिसतो, जरासा वेगळा दिसणार आहे. 1 सेकंड. तर तुम्ही काय करू शकता की एखादं सेंटेन्स असं टाकू शकता. डिलीटेड टेक्स्ट आणि इन्सर्टेड टेक्स्ट मी नॉर्मली लिहितोय. काय असेल? माय फेवरेट कलर इज, आणि मी इथं काय करतोय, लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये डिलीट लिहिलं. ठीक आहे. डिलीटेड काय देतोय तर सपोज ऑरेंज असं देतोय. ओके, रँडमली असं दिलाय. सो इथं हा डिलीटेड टेक्स्ट झालेला आहे आणि नवीन इन्सर्टेड टेक्स्ट मी घेतोय. इन्सर्टेड काय तर व्हाईट. ठीक आहे, असं. किंवा तुम्ही वेगळा सुद्धा घेऊ शकता. इथं जर का गेला तर बघा ऑरेंज वरती असा रफ झालेला आहे आणि नवीन याला अंडरस्कोर आलाय ऑटोमॅटिक. व्हाईटला काय झालंय, अंडरस्कोर वगैरे आलेला आहे इथं. ओके, सो हे अशा प्रकारे इन्सर्टेड टेक्स्ट वगैरे असणार आहे. ओके, आणखी काय असतं तर स्ट्राईक थ्रू सुद्धा असतं. स्ट्राईक थ्रू म्हणजेच एखाद एंटायर सेंटेन्स जर का तुम्हाला डिलीट करायचं असेल तर जसं डिलीट केलंय ना तसंच एखादा पॅरामीटर मी स्ट्राईक हे वापरतोय आणि इथं लोरेम लोरेम चेंज करतो, तो 10 येतील. तर बघा ह्या लोरेम वरती काय असणार आहे की एंटायरली रफ केल्यासारखं. हे स्ट्राईक रेड का आलंय कारण ते रिमूव्ह केलंय आत्ताच्या करंट व्हर्जन मधून, म्हणून इथं रेड आलंय. आता काय आलंय तर डिलीट आलेला आहे. ठीक आहे, HTML5 मध्ये डिलीट आलेला आहे, म्हणून मी घेणार नव्हतो, बट आणखी एक अल्टरनेट सोल्युशन असणार आहे म्हणून आपण काय केलंय हे घेतलेलं आहे. आणखी पुढे नेक्स्ट काय असेल तर ब्लॉकआउट ऍड्रेस व्हिडिओ वगैरे झालाय. ठीक आहे, आता लास्ट काय असतं तर कमेंट कशी द्यायची. ठीक आहे, HTML कमेंट. तो आपण C++ मध्ये फॉरवर्ड स्लॅश वगैरे यूज करायचो. आता इथं काय आहे, आपण HTML कमेंट्स. सो हे जे आहे ते कसं करेल तर लेस दॅन एक्सक्लेमेशन डॅश डॅश आणि इथं काय असेल आपली कमेंट असणार आहे. राईट युअर कमेंट आणि इथं हिअर डॅश डॅश करून एंड करायची. सो अशा प्रकारे हे काय होतं तर कमेंट असते आणि कमेंटचा कलर जो आहे तो डिफरंट असतो. बघा मला इथं जर का असं यूज केलं तर हा ग्रीन कलर मध्ये आलेला आहे, लाईक धिस. ठीक आहे, ग्रीन कलर मध्ये येणार आहे. तुम्ही शॉर्टकट फॉर्म मध्ये सुद्धा करू शकता. आता सपोज की मला काय करायचं आहे की इथून ह्या पी टॅग मधून किंवा हे सर्वच कमेंट मध्ये टाकायचं आहे. कुठून, हे 12 नंबरच्या लाईन पासून ते ह्या 55 नंबरच्या टॅग पर्यंत. तर आधी सिलेक्ट करा आणि कंट्रोल आणि फॉरवर्ड स्लॅश असं प्रेस करा. कंट्रोल आणि फॉरवर्ड स्लॅश हे जर का केलं तर ऑटोमॅटिकली सर्वच लाईनना काय झाली, कमेंट आलेली आहे. कमेंट आलेली आहे.
असं. ठीक आहे. अशा प्रकारे ही कमेंट्स वगैरे येणार आहेत. ओके. सो आय होप की हे समजलंय. इज इट क्लिअर? कमेंट कशा द्यायच्या? सिलेक्ट करा आणि कंट्रोल बटन आणि फॉरवर्ड स्लॅश याला प्रेस करायचं आहे. शॉर्टकट लिहितोय. शॉर्टकट काय असणार आहे? सिलेक्ट कोड अँड प्रेस काय प्रेस करायचंय? CTRL प्लस फॉरवर्ड स्लॅश बटन. ठीक आहे. फॉरवर्ड स्लॅश बटन असं. तो हे अशा प्रकारे आपण काय करतो तर कमेंट्स वगैरे टाकणार आहोत. ठीक आहे. तो बघा हे काय असेल तर असं असणार आहे. ठीक आहे. तो हे समजलंय? इज इट क्लिअर ऑर नॉट? कमेंट द्यायला शिका. त्यानंतर टॅग्स जे आहेत ते आपण उद्या आणखी पाहणार आहोत. म्हणजे आज थोडेसे पाहिले, पॅराग्राफ टॅग किंवा हे डिलिशन, इन्सर्शन, इटॅलिक. फक्त टेक्स्टच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला एवढंच यूज करायचंय बघा. बाकीचं काही नाहीये. लेफ्ट साईडला, राईट साईडला दोन्हीकडे यूज करायचे. ठीक आहे. असे तो हे काही कमेंट्स और HTML चे टॅग्स आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता उद्या काय करूयात की आपण अँकर टॅग, टॅब, इमेज, लिस्ट हे सर्व काही पाहूयात. ओके. अँकर टॅग कसा क्रिएट करायचा, इमेजेस कसे रीड करायचे आणि टेबल्स कसे क्रिएट करायचे, लिस्ट कशा क्रिएट करायच्या एवढं पाहूयात. ओके. जमलंच तर फॉर्म टॅग वगैरे पाहूया. त्यानंतर दुसरेही टॅग पाहूयात. ठीक आहे. असं तो असं हे आहे तेच पाहूयात. हे प्रॅक्टिस करा आज आणि उद्या आपण इम्पॉर्टंट टास्क किंवा इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत HTML मधला, जे की वाईडली युज्ड काय असणार आहे? टॅग्स असणार आहे. त्यात जास्त यूज केले जाणारे टॅग आपण उद्या पाहणार आहोत. तो आज हे कंप्लीट करा. उद्या आपण